नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण वाटाणा आणि मटकी रस्सा भाजी। वाटण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। लसणाची गड्डी आहे 1-1.5, नंतर थोडंसं आलं, हा कांदा आहे, एक टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, खोबरं घेतलंय आपण 1-2-3 चमचे, पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे असेल, थोडेसे जिरे घेतलेत, नंतर हे धणे, एक लवंगेचा तुकडा आहे, 4 मिरे असतील, 2 लवंग असतील आणि तमालपत्राचं एक अर्ध पान। आता हे सर्व आपण भाजू आणि मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करून घेऊ। आता आपण भाजीला फोडणी देऊया। तेल तापलंय, मोहरी, जिरे, वाटून घेतलेला मसाला आपला पहिलाच भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आता आपण जास्त भाजणार नाही आहोत। त्यातच आपण 1-1.5 चमचा हळद, नंतर हे 2 चमचे लाल मिरची पावडर, हा कांदा लसूण मसाला 1-2 चमचे आणि ही धने जिरे पूड 1-2 चमचे, वाटाणा आणि मटकी घेतलेली आहे ती आपण टाकून घेऊ। वाटाणा आणि मटकी पण छान मसाल्यामध्ये परतून निघाली। आता आपण त्यात सर्वात शेवटी थोडासा किचन किंग मसाला आणि मीठ टाकून घेऊ। मिक्सरचं भांडं विसळून आपण पाणी टाकतोय, अगदी 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेते। पुन्हा एकदा छान हलवून घेऊ, झाकण लावून घेऊ। भाजी एका शिट्टीमध्ये तयार होईल। तयार आहे आपली मस्त मटकी आणि वाटाण्याची रस्सा भाजी। तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। मस्त कांदा, लिंबू आणि टोमॅटो। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।